झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी हे बडबड गीत गाऊन आपल्या 2-4 पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण आता आपल्याला या गाण्याचे बोल बदलावे लागणार आहेत. आता आपल्याला झुक 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 आगीन गाडी पाण्याच्या रेषा हवेत काढी असं म्हणावं लागणार आहे. कारण आता धूर सोडणारी आगीन गाडी लवकरच इतिहास जमा होणार आहे. त्या दिशेनं आजच्या दिवशी 17 जुलै 2026 ला ऐतिहासिक पाऊल पडलं. भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन आज सुरू झाली. या ट्रेनमधून काळाकुट्ट धूर किंवा विषारी वायू बाहेर पडत नाही, तर त्यातून फक्त आणि फक्त पांढरं शुभ्र पाणी आणि पाण्याची वाफ बाहेर पडते. एकेकाळी स्टीम इंजिन, मग डिझेल इंजिन, त्यानंतर इलेक्ट्रिक ट्रेन आणि आता थेट स्वतःची वीज स्वतः बनवणारी हायड्रोजन ट्रेन. भारतीय रेल्वेचा काळ्या धुरापासून ते पांढऱ्या वाफेपर्यंतचा हा प्रवास, ऐतिहासिक प्रवास आता सुरू झालाय. आज आपण याच अद्भुत तंत्रज्ञानाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ही ट्रेन नक्की चालते कशी, ती डिझेल आणि इलेक्ट्रिक ट्रेनपेक्षा वेगळी कशी आहे, तिचं तिकीट किती असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रोजन सारख्या अत्यंत स्फोटक वायूचा वापर करताना सुरक्षेची काय काळजी घेण्यात आली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या साधं सोपं मध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावणार आहे ते बघू. 17 जुलै 2026 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या वहिल्या हायड्रोजन ट्रेनचं उद्घाटन केलं. हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून ही ट्रेन सोनीपत पर्यंत धावली. जवळपास 89 ते 90 किलोमीटर लांबीच्या या प्रवास मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आणि 10 डबे असलेली ही जगातली सगळ्यात लांब आणि सगळ्यात शक्तिशाली हायड्रोजन प्रवासी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये 3200 हॉर्स पॉवरची प्रचंड ताकद असलेली प्रपल्शन सिस्टम बसवण्यात आली आहे. म्हणजे डिझेल इंजिनमध्ये डिझेल जाळून किंवा इलेक्ट्रिक ट्रेनमध्ये बाहेरील तारांमधून वीज घेऊन मोटारला ताकद दिली जाते, पण हायड्रोजन ट्रेनची प्रपल्शन सिस्टम स्वतःची वीज स्वतःच तयार करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या हायफाय ट्रेनमध्ये सामान्य माणसाला प्रवास करता येईल का आणि तिकीट किती असेल. तर ही ट्रेन सामान्य माणसासाठी, सामान्य प्रवाशासाठीच आहे. 10 डब्यांच्या या ट्रेनमध्ये एका वेळी 2600 प्रवासी प्रवास करू शकतील. ही एक नॉन एसी चेअर कार आहे. यामध्ये बसण्यासाठी तसंच उभं राहून प्रवास करण्यासाठी हँडल ग्रिपरची देखील सुविधा करण्यात आली आहे. या अत्याधुनिक ट्रेनचं किमान तिकीट हे अवघं 5 रुपये आहे. तर जिंद ते सोनीपत या संपूर्ण 90 किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना फक्त 25 रुपये मोजावे लागणार आहेत. ही ट्रेन 75 किलोमीटर प्रति तास या नियमित वेगानं धावेल, तर तिची जास्तीत जास्त गती ही 110 किलोमीटर प्रति तास इतकी असणार आहे. पण ही हायड्रोजन ट्रेन नेमकी चालते कशी? या ट्रेनचं खरं रहस्य दडले ते तिच्या इंजिनमध्ये. डिझेल आणि इलेक्ट्रिक ट्रेनच्या जगात या हायड्रोजन ट्रेनची गरज का पडली आणि ती चालते कशी, हेच विज्ञान आपण सोप्या शब्दात समजून घेऊ. वर विजेच्या तारा नाहीत, खाली डिझेल नाही, तर ही ट्रेन चालते कशी? याचं उत्तर दडलंय फ्यूल सेल तंत्रज्ञानामध्ये. भारतीय रेल्वेच्या मते ही ट्रेन बाहेरून वीज घेत नाही, तर ती स्वतःच्या आतच स्वतःची वीज तयार करते. या ट्रेनच्या इंजिनमध्ये हायड्रोजन गॅसनं भरलेल्या मोठ्या टाक्या असतात. या ट्रेनमध्ये एक विशेष प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन फ्यूल सेल म्हणजेच वीज बनवण्याचा एक छोटा कारखाना बसवलेला असतो. ट्रेन चालू होते तेव्हा हा फ्यूल सेल टाकीतलं हायड्रोजन आणि बाहेरच्या हवेतलं ऑक्सिजन एकत्र आणतो. या हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये एक इलेक्ट्रोकेमिकल रासायनिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेतून वीज तयार होते. ती ट्रेनची इलेक्ट्रिक मोटर चालवते आणि ट्रेनची चाकं फिरू लागतात. सगळ्यात मोठी जादू इथंच आहे. डिझेल जळतं तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि इतर विषारी वायू बाहेर पडतात, पण हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या या प्रक्रियेतून बाय प्रोडक्ट म्हणून फक्त आणि फक्त पाण्याची वाफ आणि थोडी उष्णता बाहेर पडते. म्हणजेच झिरो प्रदूषण, शून्य प्रदूषण, झिरो एमिशन. तसंच या ट्रेनमध्ये फक्त फ्यूल सेलच नाही, तर लिथियम बॅटरीचा देखील वापर करण्यात आलाय. ही एक प्रकारची हायब्रिड सिस्टम आहे. जेव्हा ट्रेन संथ गतीनं धावते तेव्हा फ्यूल सेल बॅटरीला चार्ज करतो आणि ट्रेनला वेग घ्यायचा असतो किंवा एखादा चढ चढायचा असतो तेव्हा ही बॅटरी ज्यादा वीज पुरवते. यामुळे ट्रेन अतिशय सुरळीत चालते. मग हायड्रोजन ट्रेनच का? तर विज्ञानानुसार हायड्रोजन हा जगातला असा इंधन स्रोत आहे की यामध्ये वजनाच्या तुलनेत सर्वाधिक ऊर्जा असते. 1 किलो हायड्रोजन मधून सुमारे 3 किलो डिझेल किंवा पेट्रोल इतकी ऊर्जा मिळते. शिवाय बॅटरीवर चालणाऱ्या ट्रेन चार्ज करायला खूप वेळ लागतो.
पण हायड्रोजन ट्रेनमध्ये अवघ्या 15 ते 20 मिनिटात गॅस भरून ती पुन्हा प्रवासासाठी सज्ज होऊ शकते. सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स या संस्थेने याबद्दलच एक संशोधन केले. या संशोधनानुसार एक हायड्रोजन ट्रेन तिच्या 30 वर्षाच्या संपूर्ण जीवन काळात डिझेल ट्रेनच्या तुलनेत तब्बल 18 ते 30 कोटी रुपयांची बचत करू शकते. तसंच इलेक्ट्रिक ट्रेनच्या तुलनेतही हिचा फायदा मोठा आहे. ही ट्रेन स्वतःची वीज स्वतः बनवते, त्यामुळे ती 5 तासाच्या प्रवासातच अवघ्या सुमारे 12,000 युनिट वीज तयार करते. म्हणजे एका आठवड्यात रेल्वेच्या पॉवर ग्रिडवरील 84,000 युनिटचा ताण कमी होतो. हे 500 घरांच्या एका महिन्याच्या वीज खर्चा इतकं आहे. सध्या भारतीय रेल्वे आपल्या एकूण बजेटपैकी 13 ते 16% रक्कम फक्त इंधनावर खर्च करते. हा खर्च वाचला तर तो पैसा इतर गोष्टींवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सुविधांसाठी वापरला जाऊ शकतो. पण मग या हायड्रोजन ट्रेनच्या सुरक्षेचं काय? आपण सध्या अमेरिका-इराण युद्धाच्या निमित्तानं हायड्रोजन बॉम्ब शब्द नेहमी ऐकतोय. हायड्रोजनचं नाव येतं तिथं सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. कारण हायड्रोजन हा एक अत्यंत ज्वलनशील वायू आहे. विज्ञानानुसार, सायन्सनुसार हवेत हायड्रोजनचं प्रमाण 4% पासून 75% पर्यंत गेलं तर तो पेट घेऊ शकतो. मग ही ट्रेन सुरक्षित कशी? भारतीय रेल्वेनं सुरक्षेची कोणतीही तडजोड होणार नाही अशी त्यासाठी सिस्टम उभारली आहे. त्यांनी सुरक्षेचे निकष एवढे कडक ठेवलेत की केवळ 25% गळतीची शक्यता जरी सिस्टमला जाणवली तरी संपूर्ण हायड्रोजन सिस्टम ऑटो शटडाऊन म्हणजेच स्वतःहून बंद पडते. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार या ट्रेनमध्ये गळती शोधणारे सेन्सर्स, धूर आणि उष्णता शोधणारे सेन्सर्स आणि फ्लेम डिटेक्टर्स बसवण्यात आलेत. हे सेन्सर्स कोणत्याही समस्येला काही सेकंदातच पकडतात. यात एक नॉन स्टॉप व्हेंटिलेशन सिस्टम देखील आहे जी हवा सतत खेळती ठेवते. चुकून थोडासा हायड्रोजन लीक झाला तर तो एका जागी साठवून न ठेवता किंवा न राहता थेट खुल्या हवेत विरघळून जातो. आणि काही विपरीत असामान्य आढळलंच तर सिस्टीम माणसाच्या प्रतिक्रियेची वाट बघत नाही, थेट हायड्रोजनचा पुरवठाच खंडित करते. तसंच लोको पायलट म्हणजे रेल्वेच्या ड्रायव्हरच्या सुरक्षिततेसाठी केबिनमध्ये विशेष इमर्जन्सी मोड देण्यात आलाय. ड्रायव्हर केबिनमध्ये रिअल टाइम मॉनिटरिंग स्क्रीनवर सिस्टीमची संपूर्ण माहिती सतत दिसत असते. या ट्रेनला इंधन पुरवण्यासाठी जिंद इथं 3000 किलोग्रॅम क्षमतेचा एक विशेष रिफ्युलिंग प्लांट उभारण्यात आलाय. इथं पाण्याचं इलेक्ट्रोलायसिस करून हायड्रोजन वेगळा केला जातो आणि त्याला द्रव रूपात साठवण्यासाठी या प्लांटचं तापमान सतत उणे 15 अंश सेल्सिअस ठेवण्यात आलंय. इथंही आग आणि गळती शोधणारी स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. तर मग सध्या जगभरात कोणकोणत्या देशामध्ये हायड्रोजन ट्रेन आहे? 2016 मध्ये फ्रान्सच्या अल्स्टॉम या कंपनीनं पहिल्यांदा हायड्रोजन ट्रेनचं तंत्रज्ञान लॉन्च केलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये जर्मनीत कोराडिया आयलंड नावाची जगातली पहिली 2 डब्याची हायड्रोजन प्रवासी ट्रेन धावली. नंतर जपान, चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि कॅनडा या देशांनी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि आज भारतानं या व्हीव्हीआयपी देशांच्या यादीत मानाचं स्थान पटकावलंय. भारतात या प्रकल्पाची सुरुवात 2020-21 मध्ये केवळ 136 कोटी रुपयांच्या बजेटसह झाली होती. 4 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आज ही ट्रेन पटरीवर धावते. पण ही निव्वळ सुरुवात आहे. भारत सरकारनं 2070 पर्यंत म्हणजे पुढच्या 41 वर्षात नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट ठेवलंय. याच ध्येयाचा भाग म्हणून भविष्यात देशातील विविध हेरिटेज मार्गांवर आणि डोंगराळ भागात अशा तब्बल 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची भारतीय रेल्वेची तयारी आहे. थोडक्यात काय तर काळ्या धुरापासून सुरू झालेला भारतीय रेल्वेचा प्रवास आता पांढऱ्या प्रदूषणमुक्त वाफेपर्यंत पोहोचलाय. ही हायड्रोजन ट्रेन फक्त इंजिनिअरिंगचा एक चमत्कार नाही तर भविष्यातील स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. डिझेल इंजिनचा तो धुडधुड आवाज आणि धूर आता इतिहास जमा होणार आहे. पण तुम्हाला या नव्या टेक्नॉलॉजीची माहिती आवडली का? आवडली असेल तर कमेंट करून सांगा. न आवडलेल्या, न समजलेल्या गोष्टी देखील आवर्जून सांगा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच सखोल सविस्तर माहितीसाठी, विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.